नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा आणि टोमॅटोपासून नाश्ता रेसिपी किंवा ही टिफिनला पण देऊ शकता। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। त्यासाठी मी 1 वाडगं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 टोमॅटो, लाल तिखट मसाला, घरगुती मसाला, चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 4 ते 5 आणि आल्याचा छोटासा तुकडा घेतलेला आहे। आता आपण हे 2 टोमॅटो घेतले आहेत, ते कापून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामधून बारीक वाटून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरची घेतले आहेत, ते लसूण आणि आलं घेतलेलं आहे थोडंसं, ते हे सर्व टोमॅटो बरोबर बारीक वाटून घ्यायचं आहे। टोमॅटो आणि व्यवस्थित असे तुकडे करून टाकायचे आहेत आणि मिरचीचे पण तुकडे करायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित असं वाटलं जाईल। मिक्सरला बारीक करताना यामध्ये बिलकुल सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे। हे बघा, वाटून घेतलेलं टोमॅटोचं आणि मिश्रण एका परातीमध्ये काढून घेऊयात। यामध्ये आता जे आपण मसाले घेतलेले आहेत, हळद, लाल तिखट 1 चमचा, अर्धा चमचा घरगुती मसाला आणि 1 चमचा चवीपुरतं मीठ या पेस्टमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटोच्या पेस्टमध्ये। आणि हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते थोडं थोडं टाकून घट्टसर असा आपण चपातीचं जसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे। आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, ती पण टाकूया आणि पीठ आता व्यवस्थित हे मळून घेऊ आपण। हे बघा, टोमॅटो पुरीचं पीठ आपलं मळून झालेलं आहे, त्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे। आता हे झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटं मुरत आणि तोपर्यंत आपण भाजीची तयारी करायची आहे। ह्यासोबत खायला मी बटाट्याची भाजी बनवणार आहे, तुम्हाला जी आवडते ती तुम्ही बनवू शकता। हे बघा, पीठ मळून ठेवून साधारण 10 मिनिटं झालेली आहेत। पुन्हा आपण थोडं पीठ मळून घेऊ। मळून घेतलेलं पीठ त्याचा आता छोटासा गोळा करून घेणार आहे, हे बघा ह्या साईजचा, आणि एकच मोठी अशी मी चपाती लाटून घेणार आहे। आणि छोटा तुमच्याजवळ जो डब्बा वगैरे असेल त्याने पुरी कट करून घ्यायची आहेत, किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घेऊ शकता। या गोळ्याला आता आपण थोडं गव्हाचं पीठ लावून घेऊ आणि हलक्या हाताने मोठी अशी चपाती पातळ लाटून घेऊयात। आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, मोठी अशी मी चपाती लाटून घेतलेली आहे। आता आपण पुरीच्या साईजचे छोटे छोटे असे कट करून घेऊ। याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या बनवून घेणार आहे। हे बघा, सर्व टोमॅटो पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। लाटत असताना एका साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं, तेल आपलं मस्त असं गरम झालेलं आहे। आता आपण पुऱ्या सर्व तळून घेऊयात। मस्त अशा टम्म फुगतायत बघा पुऱ्या। झाऱ्याने असं तेल उडवून घ्यायचं आहे वरती पुरीच्या, आणि अर्धा ते 1 मिनिटाने दुसऱ्या साईडने परतून घ्यायचं आहे। टोमॅटोच्या पुरी आपल्या तळून तयार आहेत, मस्त अशा टम्मू फुगल्यात बघा। तेल व्यवस्थित गाळून एका भांड्यामध्ये काढून घेऊत आणि याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। मस्त टेस्टी अशा आपल्या टोमॅटो पुरी बनवून तयार आहेत। हे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी किंवा चहा सोबत खायला पण छान लागतात या पुऱ्या। या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा। आणि त्यासोबत बनवली आहे मी बटाट्याची भाजी। आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।